रामकृष्ण हरी मंडळी. आज माझ्या मित्राचा एक कॉल आला होता. मला म्हणला, यार श्यामा, मला कधी कधी असं वाटतं, म्हणजे तो सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. बऱ्याच वेळेस स्ट्रेसफुल विचार येतात त्याच्या डोक्यामध्ये. तर असं तो बोलला की यार श्यामा, मला असं वाटते कधी कधी मी जे कर्म केलेले आहे, कधी मला माहिती नाही माझी चुकी आहे होती नव्हती, पण असं फील होतं की माझी चुकी असल्यामुळे मला आज त्याचे फळाच्या रूपात मला ते सहन करावं लागू राहिलं. त्या कर्मांचे फळ मला आता भोगावं लागतं आहे, असं मला वाटतं आहे कधी कधी. म्हणजे नाही का, आपल्या लाईफमध्ये एक आउटसाईड सगळं व्यवस्थित असतं, पण इनसाईड माणूस एकदम डिप्रेस असतो, टॉर्चर फील होतं त्याला स्वतःला. स्ट्रेसफुल सिच्युएशन होऊन जाते त्यासाठी. त्याला असं वाटलं की हे माझ्या कर्माची फळं आहेत का. बट ॲक्च्युअली सांगायला गेलं तर हे कर्माचीच फळं आहे. बिकॉज कोणत्याही परिस्थितीसाठी काहीतरी कारण असते ती परिस्थिती उद्भवण्यासाठी. तर मग ती आपली माइंडची परिस्थिती असो, आपली भौतिक परिस्थिती असो, बाहेरची परिस्थिती कोणतीही असो, त्याला काहीतरी कारण लागतं आणि ते कारण कुठंतरी आपणच क्रिएट केलेलं असतं. तर मला हे नाही सांगायचं, हे सगळ्याला माहिती आहे की आपल्या कर्मामुळे आपल्याला सहन करावं लागतात गोष्टी. बट एक असा रास्ता आहे जिथं जाऊन आपण ह्या कर्माचा परिणाम कमी करू शकतो. आता तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की आपल्या चुकीच्या कर्मांचे फळं आपल्याला भोगायची गरज नाही पडणार. इतकं खुश नका होऊ. त्यासाठी एक रस्ता असा आहे, मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो, मग रस्ता सांगतो. स्टोरी अशी आहे, स्टोरी म्हणजे एक वे आहे तो सांगायचा. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सजा सांगितली असते, उमरकैद म्हणतो, उमरकैदची सजा एखाद्याला सांगितली असते, तर तो व्यक्ती जेलामध्ये जातो. त्यानंतर जेलात गेल्यानंतर तो खूप चांगला वागण्याचा प्रयत्न करतो, खूप प्रत्येकासोबत चांगला राहतो, प्रत्येकासोबत चांगला बोलतो, त्याच्याकडून काहीच गलती होऊ देत नाही, सगळे कामं नीटनेटके व्यवस्थित करतो. मग त्याची ही लक्षणे जेलर पाहतात आणि जेलरला आनंद होतो की हा व्यक्ती सुधारतो, हा व्यक्ती त्याच्यामध्ये बदलाव आणतो. मग त्याला दया येते जेलरला की हा व्यक्ती खूप सुधारलेला आहे, याची जी चूक आहे, याची चूक याला कळलेली आहे, पस्तावा होत असेल, त्यामुळे हा सुधारतो आहे. तर जेलर दयेमध्ये येऊन त्याची सजा कमी करून टाकतात. कुठं त्याला पूर्ण उमरकैद मिळालेली असते आणि त्याची एकदम सजा 4-5 वर्षावर येऊन जाते. तर याच्यातून काय समजलं आपल्याला, म्हणजे आपण कर्म केले, त्या कर्माचे आपल्याला फळं भेटत आहे. त्या फळांचा परिणाम आपण कमी करू शकतो. कसा? तर तो असा, व्यवस्थित कर्म झालं आहे ते आता त्याच्याबद्दल विचार करू नको, पण जे आपल्या समोरचे कर्म ती इतक्या व्यवस्थितपणे करायचे, इतक्या चांगल्या पद्धतीने करायचे की आपण त्या कर्माच्या फळाची अपेक्षाच नाही करायची आणि प्रत्येकासोबत चांगलं वागायचं, प्रत्येकासोबत चांगलं बोलायचं, कोणालाच दुखवायचं नाही. म्हणजे ते एक असा मी थॉट ऐकलेला आहे, माहीत नाही कोणी बोलला होता. त्यांचं असं होतं की मैंने इस कदर लाइफ को जीना सीख लिया की किसी को माफ़ कर दिया तो किसी से माफ़ी मांग ली. तर तो अशा पद्धतीने जगतो, अशा पद्धतीने जगायला पाहिजे. मग आता इथं हा असा विचारेन की मग याचा फायदा काय होईल की परिणाम कमी होईल? हो, फायदा होईल. ते कर्म आणि हे कर्म आहे पॉझिटिव्ह, ते कर्म आहे निगेटिव्ह. आता +5 - 4 केलं तर काय येईल? 1. आता ह्या कर्माचे काही फळं येतील, ती पॉझिटिव्ह राहतील, त्या कर्माचे फळं येतील निगेटिव्ह असतील. तर हे पॉझिटिव्ह कर्म त्या निगेटिव्ह कर्माला त्याची इंटेन्सिटी कमी करून टाकते. हा एक त्यामधला एक लॉजिक आहे. बट बेस्ट लॉजिक काय माहिती आहे? भगवंत म्हणजे जेलर, ते जेलर आहे, खरे जेलर. ते पाहतात, त्यांना कळतं की याच्याकडून झालेली आहे चूक, पण हा खूप आता त्याला पस्तावा झालेला आहे त्याच्या चुकीचा आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं लोकांसोबत वागतो. आणि माहिती आहे, चांगलं राहण्यासाठी एक हे लागतं, एक मोड लागतो माइंडचा, एक चांगला मोड लागतो. माइंडमध्ये चांगले विचार असतील तर आपण चांगला राहू शकतो. चांगले विचार कसे येऊ शकतील? जेव्हा आपली आसपासची सिच्युएशन चांगली राहील.
आपल्या आतमधली आणि आज बाहेरची सिच्युएशन चांगली राहील ते म्हणजे सात्विक राहील. मोस्ट ऑफ प्रोबॅबली जास्त पाप होण्याचे चान्सेस केव्हा असतात, जेव्हा माणूस तामसिक मोडमध्ये असतो, तेव्हा पाप होण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि राजसिक मोडमध्ये स्वार्थासाठी आपण कर्म करतो, स्वतःसाठी, ते पण कर्म एवढे चांगले नाही. पण सात्विक कर्म जेव्हा करतो, सात्विक मोडमध्ये व्यक्ती नेहमी पारमार्थिक कर्म करतो, लोकांच्याच कल्याणासाठी, लोकांचाच विचार आधी करतो. तर असे कर्म जेव्हा आपण करतो तेव्हा भगवंत खुश होतात आणि आपल्या ज्या वाईट कर्मांची फळं आहे त्याची इंटेन्सिटी कमी होऊन जाते. त्यामुळे जे भक्त लोक असतात ना, त्याच्यासोबत एखाद्या वेळेस एखादा इन्सिडन्स होतो ना, तर ते भगवंताला धन्यवाद म्हणतात. धन्यवाद देवा, की माझ्यासोबत मोठा ॲक्सिडेंट होणार होता, तो तुम्ही ना छोट्या रूपात आणला. तर हा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला पाहिजे माणसाने. तर हाच विषय की कर्माची फळं भेटतात पण त्याला आपण कमी करू शकतो. तर अशा पद्धतीने ठीक आहे. रामकृष्ण हरी.